मुंबई कल्चर ट्रेकिंगचं आणि पुणे कल्चर ट्रेकिंगचं यात खरंच इतका फरक आहे? कुठं प्रश्न टाकलायस ॲक्च्युली, अवघड प्रश्न आहे. गंमत सांगतो, हे फक्त तुलाच नाही, हे आम्हालाही ऐकायला मिळतं, हे महाराष्ट्रातल्या अनेक जणांना ऐकायला मिळतं. पण मी पुणे मुंबई याच्यावर वाद घालण्यापेक्षा मी तुला एक छोटी गोष्ट सांगतो याच्यामध्ये काय येते. काय असतं, जेव्हापासून मी म्हटलं असं कोविडच्या नंतर जेव्हापासून परप्रांतीयांचा ओढा या फील्डकडे वाढला, की जे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत, काय असतं की ताजमहालचं महत्त्व हे आग्र्याच्या माणसाला जास्त माहिती, त्याप्रमाणे गड किल्ल्यांचं महत्त्व हे बेसिक महाराष्ट्रीयन माणसाला उत्कृष्ट पद्धतीने माहिती असतं. काय असतं, ज्यावेळेला एखादा परप्रांतीय येतो, फॉर एक्झाम्पल आता मला त्याच्यात पडायचं नाही, पण तू हा म्हणजे मी म्हणतोय तो मुद्दा समजून घे, त्यांना मी म्हटलं तसं त्यांना ग्रूमिंगची गरज असते. आणि अनेकदा काय होतं, ते बाहेरनं आल्यामुळे त्यांना हेच माहिती नाही की या ठिकाणाचं महत्त्व काय. म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा शिस्तशीर ग्रुप आहेत आणि बऱ्याच वेळेला तुला अनेक ठिकाणी पुण्याच्या लोकांबद्दल शिवाय ऐकायला मिळतीलच, पण पुण्याची लोक म्हणजे पुण्यात स्थित असलेली लोक का पुण्याकडून आलेले लोक, म्हणजे एखादा समजा XYZ प्रांतातला माणूस पुण्यात येऊन राहतोय आणि त्यांचा एक ग्रुप आला तर लोक सांगतात हे सांगणार ना पुण्याचा ग्रुप आला म्हणून. बरोबर. त्यामुळे हा जो सगळा बाहेर नेणाऱ्या लोकांचा जो लोंढा आहे, ज्यांना ग्रूमिंग नाहीये, आता त्यातले अनेक बहुतांशी लोक असे की ज्यांना महत्त्व माहिती आहेत आणि जे चांगले ट्रेकर आहेत, नाही असं नाहीये, पण बऱ्याचशा लोकांना हे सगळे पिकनिक स्पॉट म्हणूनच इंट्रोड्यूस झाले. करेक्ट. वीकेंड कल्चर आहे. मंडे टू फ्रायडे मी काम करणार, दारू प्यायला कुठं जायची, हरिश्चंद्रगडला जायची. तिथे मॉन्सून क्लाउड्स बघता बघता माझ्या हातामध्ये पाहिजेच, त्याशिवाय एन्जॉय कसा. हा, हे जे कल्चर आहे ना, हे कल्चर आलेलं आहे या बाहेरच्या लोकांकडनं. पुण्याचं थोडंसं ट्रेकिंग कल्चर अजूनही ट्रॅडिशनल वेनी चाललेलं आहे, वेअरॅज मुंबईचं कल्चर ओव्हर ॲडव्हान्स झालेलं आहे. म्हणजे हे कल्चर म्हणतोय मी बाहेरनं आलेल्या लोकांचं.